नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत। इको क्लब फॉर मिशन लाईफ या अंतर्गत एक पेड़ माँ के नाम 3.0 या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेने 50 रोपांचे वृक्षारोपण करून त्याची माहिती इको क्लबच्या पोर्टलवर अपलोड करायची आहे। तर ही कशा पद्धतीने करायची अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी डेमो दाखवणार आहे। ओके, तर त्यासाठी प्रथम क्रोममधून गूगल ओपन करा। या ठिकाणी तुम्हाला ecoclubs.education.gov.in असं टाईप करायचं आहे। ते टाईप केल्यानंतर ती साईट इथं सर्च होईल। त्यानंतर फर्स्ट या ठिकाणी जी लिंक आलेली आहे पहा, इको क्लब्स फॉर मिशन लाईफ, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इको क्लब्स फॉर मिशन लाईफ या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसत आहे। तर या ठिकाणी प्रथम तुमची जी साईट आहे किंवा हे डेस्कटॉप साईट आहे, ते डेस्कटॉप साईट आहे का आपण चेक करूया। त्यासाठी उजव्या बाजूला 3 टिंब दिसतात, या ठिकाणी त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं डेस्कटॉप साईट आहे का चेक करा। तर पहा, या ठिकाणी ब्ल्यूमध्ये राईट क्लिक दिसत आहे, म्हणजे माझी जी साईट आहे ती डेस्कटॉप साईट आहे। तुमची जर नसेल तर या चेकबॉक्सवर क्लिक करा। ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे लॉग इनची। या ठिकाणी तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन असं दिसत आहे, त्यावर क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन स्कूल लॉग इन, त्यावर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा UDIS नंबर विचारण्यात आलेला आहे, तो तुम्ही टाईप करा। तुमच्या शाळेचा UDIS नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करा। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। पण समजा जर तुम्ही पहिल्यांदाच इको क्लब पोर्टलवर लॉग इन होत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला UDISला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकावा लागेल। त्या मोबाईल नंबरला OTP येईल, पासवर्ड रिसेट करावा लागेल, मग कॅप्चाने लॉग इन व्हावं लागेल। आणि समजा तुम्ही लॉग इन आहात परंतु पासवर्ड विसरला आहात तर पुन्हा या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड करावं लागेल। तिथं तुमच्या UDISला जो कोणता मोबाईल नंबर अटॅच आहे तो मोबाईल नंबर टाकावा लागेल। त्या मोबाईल नंबरला OTP येईल, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करून कॅप्चा टाकून सबमिट करावं लागेल। ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल। ओके, तर आता मी या ठिकाणी माझा पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घे। तर पहा, या ठिकाणी मी पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली अशा पद्धतीने आलेलं आहे। या ठिकाणी माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसत आहे। ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी एक पेड़ माँ के नाम या अंतर्गत 50 रोपांचं जी तुम्ही वृक्षारोपण मोहीम राबवणार आहात त्याची माहिती तुम्हाला इथं सबमिट करायची आहे। त्यासाठी प्रथम तुम्हाला काय करावं लागेल, तर या ठिकाणी उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतात। ओके, तर बघा, या ठिकाणी माझं काय झालंय, डॅशबोर्ड जे आहे, डॅशबोर्डच्या खाली इव्हेंट बरेच सर्व दिसत आहे। या ठिकाणी डॅशबोर्ड, क्रिएट इव्हेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, इव्हेंट लिस्ट वगैरे दिसते। परंतु हे जर दिसत नसेल तर उजव्या बाजूला तुम्हाला अशा 3 रेषा दिसतील। त्या 3 रेषांवर क्लिक केल्यानंतर आपोआप अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल। ओके, आता मला काय करायचं आहे, प्रथम क्रिएट इव्हेंट यावर क्लिक करायचं आहे। क्रिएट इव्हेंट यावर मी क्लिक करते। तर पहा, यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड किंवा माहिती तुम्हाला या ठिकाणी मागितली जाईल। आता ही सर्व माहिती की नाही इंग्रजीमध्ये। मग समजा तुम्हाला लँग्वेज चेंज करायचं असेल तर खाली इथे एक सेट लँग्वेज ऑप्शन आहे, तिथं तुम्ही लँग्वेज सेट करून घेऊ शकता। ओके, तर पहा, सेट लँग्वेज या ठिकाणी क्लिक करा। इथं तुम्हाला कोणत्या भाषेत माहिती भरणं सोपं वाटेल
ती भरा बघा. इंग्रजी, हिंदी, बेंगाली, तेलुगू, मराठी, तामिळ, उर्दू, गुजराती, कन्नडा, तुम्हाला कोणती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ती करा. मी आता मराठी केली. मग इथं आय ॲग्रीवर क्लिक करा आणि कन्फर्म करा. तर या ठिकाणी मराठीमध्ये माहिती जाईल. तर पहा, मी मराठी लँग्वेज केल्यामुळं आता सर्व माहिती किंवा डॅशबोर्ड सहित सर्व तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहे. तर प्रथम तुम्हाला कार्यक्रमाचे नाव या ठिकाणी इथं काय काय विचारले बघा. इव्हेंट तयार करा, कार्यक्रमाचे नाव, कार्यक्रमाचे संक्षिप्त वर्णन, मिशन लाईफ थीम तुम्हाला ह्या त्रिकोणाला क्लिक करून घ्यायचे आहे. मिशन लाईफ सब थीम या त्रिकोणाला क्लिक करायचं आहे. कार्यान्वयन मोड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. खालील पॉईंट आपण नंतर बघू, एक एक बघूयात आपण. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक हा जो फॉर्म आहे तो आपण भरून बघूयात. कार्यक्रमाचे नाव म्हटलं इथं, एक पेड माँ के नाम मी इथं घेतलेलं आहे. कार्यक्रमाचे संक्षिप्त रूप म्हणले तर काय करायचं, संक्षिप्त रूप माता पालकाकडून मी संक्षिप्त, तुम्ही काय घेऊ शकता एकदा सांगते बरं का. तुम्ही काय घेऊ शकता की एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत माता पालक आणि विद्यार्थी यांच्या जोडीकडून आम्ही 50 रोपांचे वृक्षारोपण करून घेणार आहोत. मग किंवा असंही लिहू शकता की आनंददायी शनिवार, आता 25च घेऊया. तर आनंददायी शनिवार 25 जुलै 2026 रोजी माता पालक गटाकडून आम्ही 50 रोपांची किंवा 10 रोपांची लागवड करून घेतलेली आहे, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा माता पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून आम्हाला 50 रोपांचं वृक्षारोपण साध्य करून घ्यायचं आहे, असं तुम्ही लिहू शकता. इथं मी काय करते, व्हिडिओ करत असल्यामुळे डायरेक्ट वृक्षारोपण एवढंच लिहिते बरं का. वृक्षारोपण इतकंच लिहिते. तुम्ही डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्यानंतर मिशन लाईफ थीम करताना त्या त्रिकोणाला क्लिक करा. इथं पहा काय, आरोग्यदायी जीवनशैली अवलंबा, ऊर्जा वाचवा, कचरा कमी करा, एक वेळच्या वापरासाठी प्लास्टिकला नाही म्हणा. अशा अनेक उपक्रम तुम्ही या इको क्लबवर अपलोड करू शकता. वर्षभर आपल्याला तुम्ही जे आनंददायी शनिवार अंतर्गत किंवा कार्यान्वयन अंतर्गत उपक्रम घेणार आहात ते उपक्रम तुम्हाला इथं अपलोड करता येतील. आता बघा, मी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबा या ठिकाणी क्लिक केलं आहे. मिशन लाईफ सब थीम काय आहे माझी, तर वृक्षारोपण मोहीम आहे, म्हणून वृक्षारोपण मोहीम. जर तुम्ही इथं पोस्टर बनवणे घेतला असेल, वादविवाद, पर्यावरण दिन साजरा करा, स्पर्धा, कोणतंही तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी वृक्षारोपण मोहीम सिलेक्ट केले. त्यानंतर कार्यान्वयन मोड माझा कसा आहे, डिजिटल आहे का भौतिक आहे. तर बघा, मी प्रत्यक्ष वृक्षारोपण करणार आहे म्हणून भौतिक मी इथं क्लिक केलेलं आहे. त्यानंतर कार्यक्रमाचा प्रकार निवडा म्हणलं आहे. प्रकार कसं आहे, कृती घेणार आहेत का जागृती करणार आहेत का, कृती आणि जागृती दोन्ही, तर माझे दोन्ही आहेत म्हणून कृती आणि जागरूकता दोन्हीवर मी क्लिक केलेलं आहे. आता नेक्स्ट काय आहे बघा, कार्यक्रमाची संख्या. तुम्हाला या वृक्षारोपण मोहिमेसाठी किती कार्यक्रम घेणं अपेक्षित आहे. तर बघा, मी एकाच आनंददायी शनिवार अंतर्गत 50 रोपं लावू शकत असेल तर एक घ्या इव्हेंट, किंवा मला 2 दिवस लागत असतील 2 घ्या, मला 3 कार्यक्रम आयोजित करावे लागेल तर 3 घ्या. असं तुम्ही इथं कार्यक्रमाची संख्या तुम्ही अपलोड करू शकता. मी 1 घेतलेली आहे. आता तारीख आणि वेळ इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं. आता 25 जुलै आनंददायी शनिवार 2026 मी इथं तारीख निवडली आणि इथं वेळसुद्धा आहे बघा. वेळ कधी सकाळी घेतलं आहे की नाही, मी सकाळी 8 वाजता घेतलं आहे किंवा 8:15ला घेतलेला आहे हा कार्यक्रम, 8:30ला घेतलेला आहे. वेळ आणि तारीख दोन्ही तुम्हाला या ठिकाणी सेट करावं लागणार आहे. सेट केलं, ओके. त्यानंतर राज्य, तुम्हाला ह्या त्रिकोणाला क्लिक करा. इथून राज्य निवडा तुम्ही, महाराष्ट्र. इथं जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा मी निवडला सोलापूर, ओके. शहर बघा, शहर आवश्यक आहे. आता मी कुठं घेतलं आहे, दोड्डाळ अक्कलकोट, म्हणून दोड्डाळ अक्कलकोट इथं लिहिलेलं आहे. आणि खाली सर्वात शेवटी आहे सादर करा. काय आहे, सादर करा म्हणजे सबमिट करा. त्या सादर करावर मी क्लिक केलं तर तुमचा इव्हेंट इथं रजिस्टर झालेला आहे. आता खऱ्या अर्थानं तुमचा इव्हेंट रजिस्टर झालेला आहे. तर बघा, मागील वर्षी मी अनेक उपक्रम या ठिकाणी रजिस्टर केलेले होते. दोड्डाळ शाळेचे काय केलेलं होतं, तर कार्यक्रमाचं नाव घेतलं होतं मी, एक झाडाला आईचं नाव द्यायचं आणि वृक्षारोपण करणे. एक पेड माँ के नाम म्हणजे माता पालक आणि विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करणे. नो केक नो चॉकलेट्स ओनली पॉट विथ
प्लांट्स, म्हणजे वाढदिवसाला चॉकलेट वाटायचं नाही किंवा केक कापायचा नाही, तर त्या दिवशी आपल्याला एक रोप असलेली कुंडी किंवा पॉट शाळेला गिफ्ट द्यायचं. अशा पद्धतीने मी उपक्रम गेल्या वर्षी अपलोड केलेले होते आहे. आणि नेक्स्ट होतं बघा वाढदिवसाला रोप भेट देणे. अशा पद्धतीने मी अनेक इव्हेंट त्या ठिकाणी सेट केलेले होते किंवा अपलोड केलेले होते. ओके, नेक्स्ट बघा तुमचाही उपक्रम अशा पद्धतीने तिथं अपलोड झालेला तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे, तर या ठिकाणी डॅशबोर्ड जे आहे की नाही, हे डॅशबोर्ड तिथं बघूया आपण. बघा प्रलंबित म्हणजे माझे पेंडिंग आहेत, एवढे उपक्रम माझे पेंडिंग आहेत. मग माझा कोणता उपक्रम मंजूर झाला आहे हे सुद्धा मला चेक करता येतं. मंजूरला क्लिक करा. तर मला दोड्याळचे मी जवळपास 9 उपक्रम अपलोड केलेले होते. तर माझा दोड्याळमधील कोणता उपक्रम मंजूर झालेला आहे ते तुम्हाला इथं दिसेल. एक मिनिट. तर बघा मंजूर झालेला माझा उपक्रम कोणता आला, प्लेज. कंप्लीटेडसुद्धा आलं आहे बघा. कंप्लीटेड म्हणजे मागील वर्षाचा माझा हा उपक्रम कंप्लीट झालेला आहे. मग नाकारलेले कोणते आहेत का त्यावर क्लिक करा. नो म्हणजे एकसुद्धा माझा उपक्रम नाकारला गेला नाही. प्रलंबित म्हणजे पेंडिंग आहेत, यालासुद्धा जेव्हा मंजुरी मिळेल तेव्हा ते कंप्लीट होतील. ओके, तशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या शाळेचे उपक्रम इथं मंजूर करून घेणं अपेक्षित आहे. नाविन्य असेल, फोटो व्यवस्थित अपलोड असेल तर मंजूर होतात. ओके, आता यासाठी आपण नेक्स्ट बघूयात. आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगते बघा. हे प्रलंबित माझे उपक्रम का राहिले, तर जे फोटो मी अपलोड केलेले आहेत की नाही ते जिओ टॅगमध्ये पाहिजे, GPS पाहिजेत. GPSचे फोटो जर तुम्ही अपलोड केलात, वेळ आणि दिनांक व्यवस्थित सेट केली तर 100% मंजूर होतात. आता तुम्ही इव्हेंट अपलोड केलात, सक्सेसफुली रजिस्टर झाला इव्हेंट. आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे बघा. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन करायचं आहे. काय करायचं आहे, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला मी केल्यानंतर माझा इव्हेंट निवडायचा आहे, सिलेक्ट इव्हेंट. आत्ताच मी एका झाडाच्या आईचे नाव मी आता आधी अपलोड केलेलेच मला घ्यावं लागेल, कारण तिथं माझं मी व्यवस्थित माहिती भरलेली नाही. आता बघा एका झाडाला आईचे नाव देऊन आरोग्यदायी जीवनशैली मी केलेलं होतं, त्याला मी क्लिक करते. तुम्ही जर वृक्षारोपण केला असाल तर वृक्षारोपणला सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. एक पेड माँ के नाम पण तुम्ही करू शकता. एक पेड माँ के नाम इव्हेंट निवडा. आता बघा हे निवडलं मी. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, एक पेड माँ के नाम आलेलं आहे. हे तुम्ही मगा भरलेली माहिती सगळी आलेली आहे. कार्यक्रमाची संख्या जी आहे की नाही मी 1 घेतलेली होती बरं का, 1 घेतला. इथं मी दुरुस्त करते. इथं वेळ माझी झाली आहे, ॲक्शन अवेअरनेस आलेले, तारीख आणि वेळ बघा. जर तुम्हाला वेळ चुकीची पडली असेल तर लगेच ॲडजस्ट करा, लगेच वेळ ॲडजस्ट करा. तुम्ही कधी कार्यक्रम तो पार पाडलेला आहे, 8ला का 11ला का काय. हां बघा मी ऑलरेडी मगा सबमिट केल्यामुळं ते सेट होईना. ठीक आहे चालेल. 25 जुलै 25 जुलै येईना बघा, कारण आपण मगा सबमिट केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण माहिती बघूयात. त्यानंतर इथं बघा कार्यक्रम तांत्रिक हस्तक्षेप. इथं काय दिले, कार्यक्रम तांत्रिक हस्तक्षेप समाविष्ट आहे का नाही. पुन्हा कार्यक्रम उपस्थित सर्व सहभागींनी प्रतिज्ञा केली आहे का, होय, होयवर क्लिक करा. त्यानंतर बघा सहभागीची संख्या लिहायची आहे. 3 ते 8 वर्षाचे किती जण सहभागी होते, किती विद्यार्थी सहभागी होते. वय वर्ष 8 ते 11चे किती जण सहभागी होते, 11 ते 14चे किती जण सहभागी होते, वय 14 ते 18, 18पेक्षा जास्त म्हणजे पालक लोक, ही संख्या तुम्हाला तिथं टाईप करायची आहे. त्यानंतर राज्य निवडायचं. या त्रिकोणाला क्लिक करून राज्य निवडा. या त्रिकोणाला क्लिक करून जिल्हा निवडा. इथं तुम्हाला तुमचं शहर घालायचं आहे. आणि इथं मात्र बघा जिओ टॅग असलेला फोटोच तुम्हाला अपलोड करणं अपेक्षित आहे. आणि 1 किंवा जास्तीत जास्त 5 फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता. किती, 1 किंवा जास्तीत जास्त 5. आणि ते सर्व फोटो हे GPS काढलेले असावेत. फोटोला शीर्षक द्या. काय शीर्षक द्याल, वाढदिवसाला कुंडी भेट देताना जर तो उपक्रम असेल तर बरं का. आता तुम्ही वृक्षारोपण घेतले, गावाच्या मालरानात वृक्षारोपण करताना, रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करताना, शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करताना, असं तुम्ही
त्याला कॅप्शन किंवा शीर्षक देऊ शकता. व्हिडिओ उपलब्ध असेल तर अपलोड करा, नसेल तर कंपल्सरी नाही. जास्तीत जास्त 3 व्हिडिओ अपलोड करू शकता. त्याची जी साईज आहे ती 5 MB पेक्षा कमी असायला हवी. व्हिडिओला सुद्धा शीर्षक देता येते. आणि लावलेल्या झाडांची संख्या, जर तुम्ही ॲट अ टाईम त्या वृक्षारोपण मोहिमेमध्ये 50 झाडं लावली असतील तर 50 हा आकडा तिथं टाका आणि अपडेट बटनावर क्लिक करा. झालं, तुमचं या ठिकाणी इको क्लबला तुमचा उपक्रम अपलोड झाला. काही कालांतराने जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो मंजूर झाला का पेंडिंगमध्ये ते चेक करत राहा. त्यानंतर तुम्ही कापडी पिशव्या बनवणे किंवा काही असे जर पर्यावरणपूरक उपक्रम घेत असाल तर ते सर्व उपक्रम तुम्ही इको क्लब फॉर मिशन लाईफ यावर अपलोड करू शकता. तर वर्षभर तुम्हाला सन 2026 ते 27पर्यंत जे काही पर्यावरणपूरक उपक्रम आहेत ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्याची एक सुवर्ण संधी या ठिकाणी मिळत आहे. त्या संधीचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा. धन्यवाद.